नमस्कार मित्रांनो, मी माझे गुरुवर्य डॉक्टर सुभाष पवार सरांकडे आहे पुण्यामध्ये. आणि ते म्हणजे आपल्या माहितीकरता सांगतो, ते फार 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 मल्टी टॅलेंटेड आहेत. म्हणजे डॉक्टरेट तर आहे, पण त्यांनी MFA केलेलं आहे, GD आर्ट केलेलं आहे. त्याशिवाय ते कॉम्प्युटरमध्ये डिजिटल पेंटिंगचे इंडियामधले पहिले व्यक्ती आहे ज्यांनी ते डिजिटल पेंटिंग केलं आणि डिजिटल आर्ट लोकांपर्यंत पोहोचवली. तर अशा महान व्यक्तीसोबत मला फार बरं वाटलं आणि त्यांनी माझं आज हे पुस्तक पाहिलं. विशेष सांगायला आवडेल की त्यांनी मला माझ्या संशोधनाकरता, जेव्हा मी 2021ला माझं संशोधन पूर्ण होत नव्हतं, त्याच्यासाठी त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मदत केली आणि त्या साच्यामध्ये माझं संशोधन बसवून दिलं. आणि तुम्ही पाहताय की त्याचंच आउटपुट हे एक पुस्तक आहे. 2021ला मी जे संशोधन केलं तेव्हाच सर मला म्हणाले की हा विषय फार चांगला आहे, याचं तू पुस्तक काढ. आणि मला खूप आनंद होतोय सांगताना की ते मी पुस्तक काढलं आणि सरांच्या हातात आज ते पाहतायत. तर आपण सरांनाच विचारूया की सरांना ते माझं पुस्तक कसं वाटलं, काय वाटलं. नमस्कार सर. नमस्कार नितीन. सर्वात प्रथम मी तुमचं खूप अभिनंदन करू इच्छितो, कारण का की एकतर तुमचा फोटोग्राफीचा व्यासंग, शिवाय तुमचं सामाजिक कार्य, इतरांना मदत करण्याची तुमची प्रवृत्ती, आणि त्याच्यात वेळ काढून तुम्ही फोटोग्राफी तर करत राहिलाच, पण ती फोटोग्राफी एका विषयाला अनुषंगाने केली गेली आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोककलाकार घेतले की त्याच्यापैकी बरेच जण आज हयात नाही आहेत, त्यांच्या आठवणी आमच्या मनामध्ये अगदी ताज्या आहेत. आणि त्यांनी समाजाची एवढी सेवा केलेली आहे, एवढं त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, आणि आपली महाराष्ट्राची अस्मिता, लोककला जिवंत ठेवण्याकरता आपलं जीवन सगळं घालवलेलं आहे. अशा लोकांचं डॉक्युमेंटेशन कुठंतरी होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्याला सरकारनेही अनुदान दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, आणि इतर सगळे मार्ग वापरून या पुस्तकाला किंवा याने जे काही काम केलेलं आहे त्याला खूप मोठं एक व्यासपीठ दिलं पाहिजे, जेणेकरून हे काम फक्त भारतामध्ये न राहता परदेशामध्ये जे लोक आहेत, जे याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत, त्यांच्यापर्यंत ही कला गेली पाहिजे, त्यांच्यापर्यंत ही फोटोग्राफी गेली पाहिजे, असं माझं अत्यंत प्रामाणिक असं मत आहे. आणि शिवाय या फोटोग्राफीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये ती व्यक्तिरेखा जी आहे, फोटो बघितल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यांचं कार्य तर आपल्याला माहितीच आहे, पण ह्या लोकांना प्रत्यक्ष आपण खूप कमी पाहिलेलं आहे. ते सगळं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर या पद्धतीने पुस्तक मी पाहिलं. आणि शिवाय ह्या पुस्तकामध्ये त्यांनी एक वैशिष्ट्य फोटोग्राफीचं ठेवलेलंच आहे, पण भाषेचं पण ठेवलं, वैविध्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मराठी तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर त्याचं इंग्रजी पण सादरीकरण केलेलं आहे, जे परदेशी लोकांना अत्यंत अभ्यासाला उपयुक्त असं ठरेल. तर त्यामुळं ह्या नितीन सरांनी जे काही काम केलेलं आहे, मी त्यांना विद्यार्थी असल्यामुळं फक्त नितीन म्हणतो, पण त्यांचं काम इतकं उत्तुंग आहे, इतकं चांगलं आहे की त्यांना आदरार्थी मला संबोधणं अत्यंत योग्य वाटतं. आणि त्यामुळं त्यांनी हे जे काम केलेलं, हे जे पुस्तक काढलेलं आहे, हे एक आपल्या महाराष्ट्राची ठेवा अशी व्हावी अशी माझी स्वतःची इच्छा आहे. आणि त्याला आपलं महाराष्ट्र राज्य सरकार नक्की प्रोत्साहन देईल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि परत एकदा नितीनचं अभिनंदन करतो. आणि असं त्यांचं कार्य पुढं चालत राहावं, त्यांचं सोशल वर्क चालत राहावं ही भवानी मातेच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.